पेझरेंट्स जाऊन ज्या दिवशी उद्घाटन होतं, पालकमंत्री आणि आपले मागील खासदार जयसिद्धेश्वर महाराज उद्घाटनला आले, त्या दिवशी तो शो चालू झाला नाही. हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. हे काम खरं म्हटलं तर पब्लिकचं नाही आहे, हे काम आपल्या पालकमंत्री आमदार खासदारांचं आहे. ते दुर्लक्ष करतात म्हणून आम्हाला हे काम करावं लागतं. ते सुद्धा महानगरपालिका करण्यास तयार नाहीत. आणि स्मार्ट सिटीचे चांगले कामं झाले म्हणून आपल्या आयुक्त मॅडम राष्ट्रपतीकडनं अवॉर्ड घेऊन येतात. आम्हाला आश्चर्य वाटतंय. त्यावेळेला पुढाऱ्या लोकांना मताचा प्रश्न येतो, त्यावेळेला याचा निश्चित विचार केला जातो. अनेक आंदोलनं होतात, पण आंदोलनाला यश येईलच असं काय नाही आहे. तसल्या माणसाला तिकीट द्यायला पाहिजे. आपण बाहेरचा लोकप्रतिनिधी आणतो, कोणतर स्वामींना आपण तिकीट देतो, असे वेगवेगळ्या लोकांना आपण तिकीट दिल्यानंतर ते काम कसं करतील. एक विमानसेवा, एक बस सेवा आणि IT पार्क, हे सगळं आम्ही सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पावले उचलत आहोत. म्हणजे 8-10 कामं फक्त चालू आहेत, 29 कामं सध्या बंद आहेत. ते बंदच अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे आपले पैसे सिद्धेश्वरच्या तलावामध्ये फुकट गेले असं म्हणण्यास हरकत नाही आहे. बरेच वर्ष झालं आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहेत, निवडून दिलेले लोकप्रतिनिधींना काम करायला वाव मिळत नाही. आपल्या सोलापूरचं दुर्भाग्य असं आहे, एकाच पक्षाचे 2 प्रतिनिधीसुद्धा तोंड ते वेगळ्या तोंड दिशाकडे असतात. आपल्याकडे कोण वाली नाही आहे. आपल्याकडचे पालकमंत्री सोलापूर शहराचा किंवा जिल्ह्यातला असला पाहिजे, तो दुर्भाग्याने आपल्याकडे मिळत नाही. दर्शक नमस्कार. बिहार विशेषमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूरच्या विकासाचा मुद्दा कायमच ऐरणीवर असतो. निवडणुकांचा काळ असो किंवा अगदी इतर वेळ, सोलापूरच्या विकासाच्या बाबतीत बरंचसं काही बोललं जातं. अनेक तसे प्रस्ताव समोर येत असतात. काही अंमलबजावणी देखील होते. पण शेवटी सोलापूरकरांच्या अपेक्षा आहेत त्या बाबतीत सोलापूरकरांच्या मनासारखं ज्याला आपण म्हणावं तसं अजूनही दृष्टिक्षेपात येत नाही आहे. हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. त्यातही आमच्याकडं सामाजिक संघटना, त्यानंतर काही राजकीय पक्ष हे नेहमी विकासाच्या बाबतीत बोलत असतात. नेमका विकासाचा जो दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि या विकासाच्या दृष्टिकोनामध्ये अगदी आपल्याकडं विमानसेवा आहे, IT पार्क आहे, साधी आपली बस सेवा आहे, तर हे सगळे विषय याच्यामध्ये येतात. याला अनेक कंगोरे देखील आहेत. नेमकं एका विकासाच्या मार्गावरती कोणते प्रयत्न होत आहेत, कशा प्रकारची पावलं उचलली जात आहेत, या संदर्भातला सविस्तर असा एक संवाद आज आपण साधतो आहोत. आणि यासाठी आपण चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी तथा सोलापूर विकास मंचचे सदस्य उद्योगपती केतनभाई शाह यांना निमंत्रित केलं आहे. केतनभाई, आपलं स्वागत. नमस्कार. सोलापूरकरांनी काही वेगळं सांगण्याची गरज नाही की केतनभाई सातत्यानं सोलापूरच्या विकासाचे मुद्दे लावून धरत असतात. आणि अलीकडेच सोलापूर विकास मंचाने जो काही पाठपुरावा केला होता त्यातनं सोलापूरला एक 70 ई-बस आणि 30 अन्य बसेस उपलब्ध होणार आहेत. म्हणजे तशी पावलं काही पडत आहेत. आणि विमानसेवेच्या बाबतीत सुद्धा सोलापूर विकास मंच असेल, त्याचप्रमाणे वैयक्तिक केतनभाई असेल. केतनभाई सुरुवातीपासून विमानसेवेच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आणि तो सोलापूरकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पण एकंदरीत आता जेव्हा सगळ्या निवडणुकीचा मध्यंतरी काळ होता तेव्हा सोलापूरच्या विकासाचे मुद्दे अनेक चर्चेला आले आणि त्यात होता मुख्य मुद्दा जो होता तो विमानसेवेचा. आज आपण बस सेवेबद्दल येणारच आहोत. पण सुरुवातीला केतनभाई, विमानसेवेच्या बाबतीत काय आज घडतं आहे नेमकं, म्हणजे त्याच्या बाबतीतला पाठपुरावा कसा आहे? कारण आपण नेहमीच अशी एक विधानं सातत्यानं ऐकत असतो की 3 महिने, 6 महिने, वर्ष. एक तुमचा आशावाद कशा पद्धतीने? विमानसेवा ही अत्यंत गरजेची आहे, हे तर आता काळ्या दगडावरची रेघ आहे. विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे असं 95% लोकांना निश्चित वाटतं आहे. कारण की ती गरजेचं झालेलं आहे. आपल्या मागून सर्व शहरे पुढं गेली आणि आपण 10-11 लाख लोकसंख्याचं शहर आणि साधी विमानसेवा आपण चालू करू शकत नाही. 2009 ते 2010पर्यंत आपल्याकडं विमानसेवा किंगफिशरची चालू होती. त्यावेळेलासुद्धा आम्हाला बराच प्रयत्न आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांना घेऊन आम्ही दिल्लीमध्ये जाऊन त्यावेळेची विमानसेवा चालू केली. त्याच्या अगोदर विमानसेवा वायुदूत एकदा चालू झाली होती. म्हणजे आता ही तिसरी वेळ आहे की सोलापूरची विमानसेवा पुनश्च चालू होण्यासाठी. ज्यावेळेला 15 जून 2023 रोजी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी शासनाने आदेशाने पाडली, त्याच्यानंतर आम्हाला वाटलं होतं साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये विमानसेवा चालू होईल.
पण त्यानंतर आम्ही ज्यावेळेला चौकशी केली तर त्यावेळेला तो रनवे सगळा खराब झाला होता. कारण 2010 नंतर त्या रनवेची दुरुस्ती झाली नसल्यामुळं तो रनवे खराब होता आणि नवीन परत लायसन्स घेण्याची प्रोसिजर असते DGCAकडून. ती प्रोसिजरच्या अगोदर सगळं विमानसेवा अप टू डेट करण्यासाठी रनवे महत्त्वाचा मुद्दा आहे. तो रनवे तयार नसल्यामुळं त्याचं टेंडर प्रक्रियेला वेळ लागला आणि ते टेंडर काढल्यानंतर जवळजवळ 48 कोटी रुपयाचे टेंडर निघाले व त्याच्यामध्ये रनवे दुरुस्ती होती, बिल्डिंग अपग्रेडेशन होतं, एअर ट्रॅफिक कंट्रोलचे कामं होते, बाहेर पार्किंगचे कामं होते. 100 गाड्याचं पार्किंग आता तयार झालेलं आहे. हे सगळ्या कामाला 48 कोटी रुपयाच्या कामाला 3 कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केले आणि ते काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 95% कामं आता झालेली आहेत. 1 वर्ष उलटून गेलं, त्या कारणामुळं थोडं डिले होत आहे आणि आता DGCA लायसन्स दिल्यानंतर सगळ्या कंपन्या आपापलं रूट डिमांड करतील आणि त्या रूटवर विमानसेवा चालू होईल आणि असा आमचा अंदाज आहे की दिवाळीच्या पूर्वी निश्चितच विमानसेवेचा लाभ सर्व सोलापूर जिल्ह्याच्या म्हणजे लोकांना सुविधांची पूर्तता झाल्यानंतर विमानसेवेचा अडथळा दूर होईल असं वाटतं का ह्याच्यामध्ये? अडथळा आता राहिलाच नाही आहे, कुठलाच अडथळा राहिला नाही. जी काय जागा सुविधांची जी कामं आपण म्हणतोय किंवा आवश्यक ज्या सुविधा आहेत त्याची एक पूर्तता झाल्यानंतर विमानसेवेचा मार्गच मोकळा होईल. निश्चितच होईल, कारण की DGCAचं आणि मंत्री महोदयाचं सुद्धा ज्यावेळेला मंत्री महोदय ज्योतिरादित्य सिंधिया होते त्यांना आम्ही दिल्लीला भेटण्यास गेलो त्यावेळेला त्यांनी म्हणले की आमचा टार्गेटच आहे, आम्ही जर काम केलं नाही तर मोदीसाहेब आम्हाला सुद्धा पायउतारा करतील, हे त्यांचे शब्द होते. आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य सिंधियाने आम्हाला असं म्हणलं की माझं अक्कलकोटचे राजे आहेत त्यांना माझी सख्खी आत्या दिली आहे, पण मलासुद्धा अक्कलकोटला यायचं असेल तर सोलापूरची विमानसेवा चालू पाहिजे. इथपर्यंतच्या गोष्टी झाल्या होत्या, पण टेक्निकल कारणामुळं थोडं उशीर होत आहे. सर, विमानसेवेच्या बाबतीत आपल्याकडे आपण पाहतो म्हणजे सातत्याने सोलापूर विकास मंच असतील, अन्य सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष देखील सगळे हे प्रयत्न करतात. एक आपल्याला अशी गरज वाटते का की लोकांचा देखील कुठेतरी दबाव आता या मुद्द्यासाठी हवा? म्हणजे निश्चित आता ही तर कामं आता हे सगळे अंतिम टप्प्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण सेवा सुरू व्हावी, ती चांगल्या पद्धतीची असावी किंवा ती ठोस असावी, याच्यासाठी लोकांचा दबाव, लोकांची इच्छा. ज्यावेळेला आम्ही जानेवारीला आंदोलन केलं, आंदोलन सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्या आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग जवळजवळ 13,000 लोकांनी आमच्या 1 महिन्याभरच्या आंदोलनात येऊन तिथे मंडपात येऊन सह्या केल्या आणि पाठिंबा दिला. आणि 498 संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्या सर्वांनी आम्हाला त्यांच्या लेटरहेडवर लेखी पाठिंबा दिला. हा जनरेटामुळेच हे सगळं घडत आहे असं म्हणण्यास हरकत नाही. ज्यावेळेला पुढाऱ्या लोकांना मताचा प्रश्न येतो त्यावेळेला याचा निश्चित विचार केला जातो. अनेक आंदोलनं होतात, पण आंदोलनाला यश येईलच असं काय नाही आहे, पण आमच्या आंदोलनाला यश आलं आणि अडथळे दूर झाले. केतन भाई, हा विमानसेवेचा तुमचा अथक असा पाठपुरावा आपल्याला म्हणावा लागेल, पण याचबरोबर नुकतीच अशी एक बातमी आली की सोलापूर विकास मंचचा एक तो पाठपुरावा होता आणि याच्यामुळं सोलापूर शहरासाठी म्हणजे 70 बसेस आणि 30 अन्य बसेस त्या सोलापूरकरांना मिळतील, एक चांगली सुविधा त्यातनं सोलापूरकरांना मिळेल, याच्यासाठीचा एक पाठपुरावा कसा होता आणि आज हेही देखील प्रत्यक्षात उतरेल का? म्हणजे आता ठीक आहे, केंद्राचं पत्र इथं महापालिकेला आलं, 100 बसेस द्यायचं हे नियोजन 6 महिन्यापासून चालू आहे आणि 100 बसेस द्यायची मान्यतासुद्धा सोलापूर महानगरपालिकेला दिल्लीहून सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेली असती. आम्ही असं त्यांना सांगितलं की बसेसला आपल्याकडं लाईटचा प्रॉब्लेम येतो, चार्जिंगचा प्रॉब्लेम येईल, त्यामुळे बसेस न देता आम्हाला CNG बसेस द्यावे, जेणेकरून CNG गॅस ताबडतोब भरल्या बस रस्त्यावर येईल आणि ती सेवा देऊ शकेल. त्याच्यानंतर त्यांचं पॉलिसी नसल्यामुळं त्यांनी CNG बसला नकार दिला आणि 100 बसेस सँक्शन केले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसरा मुद्दा सांगितला की इथं आमचे रस्ते जे आणि चौक आहेत ते मोठ्या स्वरूपाचे नाहीत. तुम्ही मोठ्या बसेस गेल्यावेळी 144 बसेस दिल्या होत्या, त्या सगळ्या चॅसी क्रॅक झाल्यामुळे सध्या भंगारात पडून आहेत, तर मोठ्या बसेस न देता तुम्ही मिनी आणि मिडी बसेस द्यावे की जेणेकरून टर्निंगला प्रॉब्लेम येणार नाही, पार्किंगला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर ती आमची मागणी मान्य केली म्हणून त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सोलापूर विकास मंचच्या मागणीनुसार आम्ही 70 बसेस छोट्या देत आहोत व 30 बसेस हे मोठ्या देत आहोत, असे 100 बसेस देत आहोत व बुधवार पेठचा जो डेपो आहे त्याच्यामध्ये चार्जिंग पॉईंटची आम्ही व्यवस्था करत आहोत आणि ती लवकरात लवकर
बसेस यायच्या अगोदर तयार करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. निश्चितच सोलापूरकरांना अत्यंत परिवहनचा प्रश्न फार मोठा आहे. आज लहान मुलं असू दे, लेडीज असू दे, जेंट्स असू दे, कामगार लोक असू दे, सगळ्यांना रिक्षावरती अवलंबून राहावं रिक्षावर लागतं. अवलंबून राहताना रिक्षाची परिस्थिती अशी आहे की रिक्षामध्ये आज रिक्षा ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीटवरमध्ये आपल्या मुली आणि आपल्या घरच्या गृहिणी मांडीला मांडी लावून बसायची पाळी येते. आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला एक जमाना असा होता, सिटी बसमध्ये कुणाचा जरी धक्का लागला तरी ते लेडीज शिव्या गोंधळ द्यायची व्हायचा तो. की तुमच्या घरात आया बहिणी नाहीत का, इथपर्यंत परिस्थिती होती. आणि आज त्याच लेडीज आपल्या समोरच रिक्षावाल्याच्या समोर जाऊन ते पायाला पाय लावून खुर्चीवर बसतात. हे बघवत नाही. म्हणून परिवहनची व्यवस्था जरूर आहे आणि परिवहनची बस व्यवस्था इकॉनॉमी असते. रिक्षापेक्षा जवळजवळ 20% ते भाडं परवडतं आणि जनसामान्य लोकांना वाहतूक व्यवस्था मिळते. आज एवढे बसस्टँड सगळे लागलेले आहेत पण ते फक्त जाहिरातीसाठी उरलेले आहेत. तिथं असं बसेस थांबत नाही. हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. हे काम खरं म्हटलं तर पब्लिकचं नाही आहे. हे काम आपल्या पालकमंत्री, आमदार, खासदारांचं आहे. ते दुर्लक्ष करतात म्हणून आम्हाला हे काम करावं लागतं. हे सांगायला खेद वाटतो. केतनभाई, म्हणजे आपल्या स्मार्ट सिटीच्या, तुम्ही सोशल मीडियातनं स्मार्ट सिटीच्या तिथले सगळे प्रश्न उपस्थित करतात, त्याच्यावर आपण येणारच आहोत. पण एकीकडे आपण एक स्मार्ट सिटी म्हणायचं आणि त्या स्मार्ट सिटीमध्ये बस सेवा देखील उपलब्ध नाही आहे. ही एक विदारक परिस्थिती सातत्याने आपल्या समोर येते. पण या परिस्थितीत मात्र काही फरक पडताना दिसत नाही आहे. आता हा फरक कशा पद्धतीने पडेल? बसेस सरकारने दिले होत्या, सेंट्रल गव्हर्नमेंटने ह्या अगोदरसुद्धा आपल्याला बसेस दिल्या गेल्या. पण त्यावेळेला रस्त्याची क्वालिटी आपली अत्यंत खराब होती. त्या रस्त्याच्या क्वालिटीमुळं 144 बसेसच्या चॅसिस क्रॅक झाल्या आणि कंपनीला, लेलँड कंपनीला, अशोक लेलँडला आपल्या कॉर्पोरेशनने पत्र लिहिल्यावर त्यांनी सांगितलं की आमच्या चॅसी ओके आहेत पण तुमच्या रस्त्यामुळं ते खराब झालेले आहेत, त्यामुळे ते वॉरंटीमध्ये तुम्हाला करता येणार नाही. त्या उलट त्यांनी महानगरपालिकेवर केस केली व महानगरपालिकेकडनं परत 14 कोटी रुपयाची मागणी केली की आमच्या बसेस तुम्ही खराब केला, आमचं नाव खराब केलं म्हणून. आता ते दुर्भाग्य बघा, 144 बसेस चांगल्या होत्या, त्यामधल्या निम्म्या बसेस जवळजवळ एअर कंडिशन होत्या. ते सगळ्या आता भंगारमध्ये पडलेले आहेत कोर्टाच्या आदेशानुसार आणि त्याचा उपयोग झाला नाही. व त्याच्यानंतर स्मार्ट सिटी डिक्लेअर झाली आणि स्मार्ट सिटीनंतर रस्ते आता चांगले झालेले आहेत बऱ्याच प्रमाणात आणि ते रस्ते चांगले झाल्यानंतर आता त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता. पण ते न होता आता परत जे 100 बसेस येतील त्याचीसुद्धा निगराणी परिवहन खात्याकडनं व्हायला पाहिजे आहे. आणि जर व्यवस्थित चालली तर सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये पुनश्च नाव वर येईल असं वाटतंय, अशी संभावना आहे. विकासाच्या बाबतीत आपण ही सगळी चर्चा कर. खरं तर विकास हा जो विषय आहे तो केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही आहे, तर खरं तर हे एक निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे आणि त्या दृष्टीनं जी पावलं उचलली गेली पाहिजेत. तर त्या बाबतीत मात्र अजूनही आमचा सोलापूरकर जो आहे तो समाधानी, त्याचे वेगवेगळे सगळे प्रश्न आहेत. आणि मुळामध्ये आता इतर शहरं जी वेगानं आपली प्रगती साधतायत तर त्याच्यामध्ये आपलं सोलापूर असावं अशी एक सोलापूरकरांची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं असे हे सगळे विविध मुद्दे समोर येत असतात. महत्त्वाचा आता एक भाग येतो की IT पार्कचा. मग IT पार्कबाबत सुद्धा आमच्याकडे बऱ्याच वेळा चर्चा होते. मी अगदी IT पार्क आता होणारच अशा प्रकारचं एक वातावरण होतं. पण डोळ्यासमोर मात्र काही येत नाही. त्याच्यावर तिथल्या हालचाली सुरूच असतात. केतनभाई, मध्यंतरी IT पार्क संदर्भात आपण चिंचोळी MIDC इथे काही पाहणी केलेली होती. कशा पद्धतीचं, म्हणजे एक आपल्या व्यवस्थेकडनं त्याला कुठं सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का? सध्या मेळाचं दृश्य उभारलेलं आहे. 23 वर्षापूर्वी साधारणपणे 2002 साली त्यावेळेचे उद्योगमंत्री आदरणीय पतंगराव कदम साहेब स्वर्गस्थ व जयकुमारजी पाटील उद्योजक ह्या दोघांच्या प्रयत्नाने चिंचोळी MIDCमध्ये जवळजवळ 7,200 स्क्वेअर मीटरच्या जागेमध्ये ही 5,000 स्क्वेअर मीटरची बिल्डिंग उभारली. आणि त्यावेळेला वाटलं होतं की बाबा इंटरनेटचा सुविधा आपल्याकडे त्यावेळेला स्पीड कमी होती, त्यावेळेला IT पार्कचे लोक त्यामुळं तिकडे येऊ शकले नाही. त्यावेळेला प्रोव्हायडरसुद्धा कमी होते आणि स्पीडसुद्धा कमी होती. IT पार्क चालू असताना मूलभूत सुविधासाठी ह्या गोष्टी लागणार आहेत. त्या आता सध्या सर्व उपलब्ध आहेत. मग त्या बिल्डिंग तसंच पडून आली. त्यानंतर आमचे प्रतिनिधी सगळे जाऊन ती बिल्डिंग पाहून आले आतून बाहेरून. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बिल्डिंग अजून चांगली आहे, 23 वर्ष झालं तर अजून एक 5-25 वर्ष त्या बिल्डिंगला काय होणार नाही. तर इथं जर आपण सवलतीचं दर दिले, सवलतीच्या दराने भाडं दिलं आणि त्याच्यानंतर लाईट बिलला सूट दिली, GSTला सूट दिली तर निश्चित छोटे छोटे उद्योजक किंवा जे सध्या नोकरी करतात पुण्या, मुंबई, हैदराबादला
ते लोकसुद्धा आपली छोटीशी कंपनी इथं चालू करतील स्टार्टअपचे लोन घेऊन व त्यानंतर सोलापूरचा युवक सोलापूरला थांबेल ह्या भावनेने आम्ही प्रयत्न केला आणि त्याला यश येत आहे. एकच कंपनी काल आय टीची सोलापुरात चालू झाली, त्यामध्ये 20 ते 25 मुलं इथं त्यांनी जॉईन करून घेतली. एक आनंदाची गोष्ट आहे की हे 20 ते 25 मुलं जर इथं जर आय टी क्षेत्र चालू झालं नसतं तर ही गाव सोडून गेली असती आणि 25 कुटुंब उद्ध्वस्त झाली असती. पण ते 25 मुलं आज इथं थांबलेली आहे. ही सुरुवात आहे. आदरणीय शरद पवार साहेब आणि महेश कोटे साहेबांनी प्रयत्न करून डोणगाव रोडला भूमिपूजन भल्या मोठ्या प्रमाणात केलं की आय टी पार्क चालू होईल. त्याच्यानंतर आदरणीय पवारसाहेब ज्यावेळेला आले होते त्यावेळेला आम्ही सरोवर हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतली. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही करणार होता, काय झालं? तर ते नाही म्हणले, ते कॉन्ट्रॅक्टरचा थोडा प्रॉब्लेम झाला आणि आता आम्ही चोरडिया म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, पंचशील ग्रुपवाले, त्यांना बोलवलं आहे आणि त्यांच्याशी भेट झालेली आहे, मीटिंग झालेली आहे. एप्रिलमध्ये साधारणपणे 500 मुलं इथं ट्रेनिंग करतील असं आम्ही एक प्रोजेक्ट तयार करतो आहे आणि महेश कोटेंना ते उत्तर द्यायला सांगितलं आणि महेश कोटेंनी सुद्धा कमिटमेंट केलं की ते निश्चित होणार आहे. त्यानंतर 4 दिवसापूर्वी आम्ही महेश अण्णा कोठेंना फोन केला परत की अण्णा काय झालं, की पवारसाहेबांनी सांगितलं होतं. तर महेश अण्णा म्हणले बिल्डिंग परमिशनसाठी अडकलेलं आहे, बिल्डिंग परवानगी मिळाली तर आपलं काम लगेच चालू होणार आहे. मी म्हटलं साहेब तुम्ही माझी महापौर आहात, तुम्हालाच परवानगी मिळत नाही, महापालिकेचं काम काय? महापालिकेच्या कामाबद्दल आम्ही काय सांगायचं? तर ते म्हटले 8 दिवस थांबा आणि निश्चितच आपण ते बिल्डिंगचं काम चालू करतोय. एकीकडे ते काम चालू होईल, एकीकडे चिंचोळी MIDC जागा जर आपल्याला स्वस्त दरात मिळाली. आदरणीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांशी आम्ही संपर्कात आहोत. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललितभाई गांधी यांना सगळं आम्ही आमचं मत मांडलं. तरी म्हटले निश्चित उदय सामंत साहेबांकडनं सवलतीचे दर आपण करून घेऊ आणि ज्याचं आधार कार्ड मुलांचं सोलापूरचं असेल त्या मुलांना कमी दरात आणि सगळ्या सवलती देऊन तिथं आय टी पार्क चालू करता येतील त्याची आम्ही निश्चितच दक्षता घेऊ असं आम्हाला कमिटमेंट मिळालेलं आहे. तर तोसुद्धा प्रयत्न आमचा सफल होईल. एक विमानसेवा, एक बससेवा आणि आय टी पार्क हे सगळं आम्ही सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पावले उचलत आहोत व त्याला थोडं यश येत आहे. सर्व लोकांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. नाही, आपण म्हणतो अखंड गतीतून सार्थकता, तर तसा तो प्रयत्न म्हणावा लागतो आपल्याला. पण याचबरोबर केतनभाई आणखीन एक आहे, जेव्हा मी सोशल मीडियावर सर्व पाहतो तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यावरती खरं तर आवाज उठवत आहे. सध्या स्मार्ट सिटीतून जी कामं झाली तर त्याबद्दल एक तुम्ही स्पष्टपणे ती नाराजी व्यक्त करताय. कशा प्रकारचा संताप आहे, काय गोष्टी होत आहेत त्या? मी आता तुम्ही जो 1-2 मुद्दे मांडले त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज रंगभवनसाठी आज आपण एवढा मोठा खर्च केला आणि तिथं बघतो तर त्या चौकामध्ये खरोखर अंधार आहे. ही बघणारी व्यवस्था आपल्याकडं काही नाहीच आहे का? आणि एवढा मोठा निधी आपण जिथं खर्च केला आहे त्याचं जर कोणाला त्याची चाड नसेल तर गंभीर परिस्थिती आहे खरं तर. स्मार्ट सिटी अंतर्गत साधारणपणे 850 ते 1000 कोटी रुपयाचे कामं आपल्या सोलापुरात झाली. ज्या वेळेला ची परमिशन मिळाली त्यावेळेला महानगरपालिका ही काँग्रेस पक्षाच्या हातात होती. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या हातात महानगरपालिका आली. पण स्मार्ट सिटीचं वेगळं ऑफिस केल्यामुळं त्याची टेंडर प्रक्रिया वेगळी केल्या असल्यामुळे महानगरपालिकेच्या कुठल्याही कॉर्पोरेटरला महापौरला त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही आणि त्याच्यानंतर ते कामं एकाधिकारशाप्रमाणे तिथे झाली. जवळजवळ 39 कामे सोलापुरात झाली. पर्टिक्युलरली 124 कोटी रुपयाचे रस्ते झाले आणि 124 कोटी रुपयाच्या रस्त्यामध्ये बरेच रस्ते चांगल्या परिस्थितीत झालेत, ह्याच्यात दुमत नाही आहे. 20 कोटी रुपये आपल्याला इंदिरा गांधी स्टेडियमला खर्च केला आहे आणि इंदिरा गांधी स्टेडियम क्रिकेटच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त झालेलं आहे. त्याची हिरवळसुद्धा मेंटेन आहे. पण तिथलं खो खो ग्राउंड आहे, व्हॉलीबॉल ग्राउंड आहे, त्याचे कामं अद्याप झालेले नाही आहेत. ते पण कामं व्हायला पाहिजे आहे. आजूबाजूचे बाहेरचे जे दुकान आहेत त्यांनासुद्धा प्रसाधन व्यवस्था नाही आहे. त्यांच्याकडे लेडीज कामाला असतात, त्यांनासुद्धा प्रसाधनासाठी त्रास होतो. ज्या स्मार्ट सिटी अंतर्गत जे सार्वजनिक पेन यूज अशा मुताऱ्या तयार करण्यात आल्या होत्या इलेक्ट्रॉनिक, त्या सर्वच्या सर्व मुताऱ्या 50च्या 50 मुताऱ्या सध्या बंद अवस्थेत आहेत. ही खेदजनक सांगावं लागतं. साधारणपणे एवढा मोठा उपयोग वेस्ट गेला आणि संकल्पना चांगली होती पण सोलापूरची मेंटॅलिटी लोकांची कशी आहे त्याप्रमाणे ते करायला हवं होतं. एकदम ॲडव्हान्स लिहून तुम्ही 20-25 वर्षापूर्वीचं जर इथं आयोजन केलं आणि त्याचा उपयोग झाला नाही तर मतलब नाही आहे. आता मुतारीच्या आजूबाजूला सगळे लोक प्रसारण करतात पण ते तिथं मुतारी वापरत नाहीत, ही परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ सिद्धेश्वर देवस्थानमध्ये 11 कोटी 39 लाख रुपयाचा निधी खर्च पडला. त्यामध्ये 8 कोटी 35 लाख रुपये लेझर अँड साऊंडसाठी तिथं खर्ची पडले आणि लेझर अँड साऊंड ज्या दिवशी उद्घाटन होतं
पालकमंत्री आणि आपले मागील खासदार जयसिद्धेश्वर महाराज उद्घाटनाला आले त्या दिवशी तो शो चालू झाला नाही. दुर्भाग्यपूर्ण सांगावं वाटते, जर 8,35,00,000 रुपये खर्च करून हे जर तयार केलं असेल आणि आजूबाजूचा परिसर जो वॉकिंग ट्रॅक वगैरे केलेला आहे सिद्धेश्वर मंदिरच्या बाजूला, त्याला साधारणपणे 3-3.5 कोटी रुपये खर्च झाला. असं 11,39,00,000 रुपये त्या प्रोजेक्टला खर्च झाले. आणि त्या प्रोजेक्ट सध्या आता बघायला गेलं तर बघण्याची अवस्था नाही आहे. तिथे एक बाबा गाडी केली होती, ती बाबा गाडीचं बंगारात स्क्रॅपमध्ये गेलेली आहे. तिथे एक ओपन जिम केली होती, ती ओपन जिमची सगळी दुरवस्था झालेली आहे. फक्त वॉकिंग ट्रॅक तेवढा एक चांगला आहे. पण असं वाटतंय की एवढे पैसे जर गेले आणि पहिला सुरुवातीला 30 रुपये तिथं तिकीट होतं आणि त्या 30 रुपये तिकीटमध्ये बसायची सुद्धा व्यवस्था केली नव्हती, बाल्कनी नव्हती, काय नव्हती. आणि ते 30 रुपये तिकीट आता एकदम 50 रुपये केलं. आणि ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टला सुद्धा आता लोक येत नाहीत, त्यामुळे परवडे ना. कारण रस्त्यावर उभारून सिद्धेश्वर देवळामध्ये बसून ते लाईट अँड साऊंड शो दिसत होता. मग लोक तिकीट घेऊन खर्च कोण करणार आहे. आणि आजच्या परिस्थितीला शनिवार आणि रविवारी चालू ठेवतात म्हणतात, पण मी स्वतः शनिवारी जाऊन तिकीट काढून ते बंदच अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे आपले पैसे सिद्धेश्वरच्या तलावामध्ये फुकट गेले असं म्हणण्यास हरकत नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा स्ट्रीट बाजार आहे. आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांनी ते पंच कमिटीला भांडून त्याला 3 वेळा लिलाव काढला. 3 वेळा लिलावानंतर तुम्हाला जर प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही विचार करून त्याचा परत दर कमी करायला पाहिजे, त्यांना बोलून समजावलं पाहिजे, तुमची संकल्पना सांगायला पाहिजे. हे कोण करायला तयार नाही. हे लोकप्रतिनिधीचं काम सुद्धा होतं, पण ते काही केलं नाही. वास्तविक त्या रस्त्यावरती लोकांची गर्दी असते, संध्याकाळी लोक फिरायला देखील येतात, तरी देखील स्ट्रीट बाजाराला मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. ते तसंच पडून राहिलं. 39 कामामध्ये 29 कामे सध्या बंद अवस्थेत आहेत. 2 ते 2.5 कोटी रुपये होम मैदान डेव्हलपमेंटसाठी केले. आज तिथं परिस्थिती गेली तर फिरण्याचा ट्रॅकसुद्धा कुठं आहे ते हुडकावं लागतो. 2.5 कोटी रुपये तिथं लाईट लावले होते, साऊंड केले होते, सोलर लाईट लावले होते, सगळ्या सध्या बंद अवस्थेत आहेत. आणि महापालिका डम्पिंग ग्राउंडच होम मैदानचं करते, नेहमी साहित्य आणून टाकलेलं असतं. हे सगळ्या अशा साहित्याला मध्यंतरी आग सुद्धा आग लागली होती, तिथं पाईप ठेवले होते. त्याच्यानंतर त्याच्यासमोर अम्युजमेंट पार्क तयार केलं होतं. सुंदर संकल्पना होती. लहान पोरांच्या एंटरटेनमेंटसाठी तिथं येण्यासाठी अम्युजमेंट चांगली सुविधा, अत्यंत सुविधा होती. आज तिथं वापर नसल्यामुळं त्याच्या दोन्ही दरवाजाला मोठं कुलूप आहे आणि ते कुलपानंतर तिथं लहान पोरं जायचं सोडा, आतल्या सगळ्या वस्तू गंजून खराब होऊन चाललेल्या आहेत. म्हणजे सगळ्या वस्तू बंद आहे. हरिबाई शाळेच्या खाली जो रोड केला तिथं आपण बोगदा केला होता की मुलांचे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून, ते बोगद्यातनं मुलं जावं, त्याचा वापर नाही. तिथं वापर नाही. तिथं 4-5 गाळे काढले होते, ते गाळेसुद्धा बंद अवस्थेत आणि तिथं रात्री आता अवैध धंदे चालू आहेत. ही परिस्थिती आहे. म्हणजे एकंदरीत त्याच्यानंतरचं महानगरपालिकेसमोर एक सोलर पॅनलचं मोठं हे केलं होतं. ते सोलर पॅनलमध्ये एक युनिटसुद्धा वीज तयार झाली नाही आणि आता सध्या ते मोडकळीत आलेलं आहे. ते सोलर पॅनलसुद्धा सगळे बंद आहेत. फक्त स्ट्रीट लाईट सगळीकडे चालू आहेत. LED स्ट्रीट लाईट केल्या होत्या, त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर एक बोटिंग केलं होतं संभाजी तलावामध्ये, ते व्यवस्थित चालू आहे. तिथे कारंजे केले तर ते व्यवस्थित चालू आहेत. म्हणजे 8-10 कामं फक्त चालू आहेत, 29 कामं सध्या बंद आहेत. केतन भाई, आपण अगदी सिद्धेश्वर तलावाचं लेझर शोचं झालं, पण आज दुर्दैवाने असं होतं की धर्मवीर संभाजी तलावाची अवस्था, मी कित्येक वेळा माध्यमांनी त्या संदर्भात आवाज उठवायचा, आपल्यासारखे सगळे सामाजिक संघटना असतील, उद्योजक, व्यापारी यांनी आवाज उठवायचा. अगदी खरं तर म्हणजे प्रेक्षणीय स्थळ होऊ शकतं त्या धर्मवीर संभाजी तलावाचं. आराखडा होतो, चर्चा होती, रोपडं पालटणार, पुढं मात्र काहीच होत नाही. रोपडं असं पालटतं की आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील घाण पाणी त्या तलावात येतं आणि ते अगदी जलचर प्राणी जे आहेत ते मरून पडतात. अशी विदारक परिस्थिती होते. ह्या अशा गोष्टी का घडतात नेमकं? संभाजी तलावाची दुर्दशा तर आपण आम्हाला अशा रंकाळाच्या धर्तीवर डेव्हलप करता आलं असतं, पण ते दुर्भाग्याने होत नाही आहे. त्यात तुम्ही जे म्हणलेलं कारण की आजूबाजूचे जे सोसायट्या आहेत त्याचं ड्रेनेजचं पाणी सगळं त्या तलावामध्ये येतं. ते तलावात पाणी न येतं तिथं सगळं ड्रेनेज पाईपलाईन करून घेणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी ज्यावेळेला नलिनी चंदेले महापौर होता त्यावेळेला त्यांनी फंड आणला, त्यावेळेला झाशीच्या राणीचा पुतळा तिथं उभा केला. त्याच्यानंतर सुभाष देशमुख व आपले उपमहापौर काळेसाहेब यांच्या याच्यामध्ये 12 कोटी रुपये शासनाने दिले. 12 कोटी रुपयाचे टेंडर काढून त्याच्यासुद्धा खर्च करण्यात आला. पण जर मुळातच त्यांनी खर्च केला असता की जिथं ड्रेनेजचे पाईपलाईन करून घेतले असते, सगळं सोसायटीचं घाण पाणी आलं नसतं आणि ते जर केलं असतं तर आज ती परिस्थिती सुधारली असती. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आजसुद्धा संभाजी तलाव आपला जो आहे त्याला आपण कंबर तलाव म्हणतो, त्याची दुरवस्था फारच झालेली आहे. ते एक आपल्याकडं प्रेक्षणीय स्थळ होण्यासारखं आहे. कारण जुळे सोलापूर आणि जुनं शहर त्याला जोडण्याचा जो तलावातला मधला रस्ता आहे तो अतिशय
सुंदर आहे आणि तो तर अजूनसुद्धा डेव्हलप करायचा चान्सेस आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं आणि तो जर डेव्हलप झाला तर एक फिरण्याचा तिथं एक सुंदर असं स्थळ निर्माण होईल, जिथं मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉकसाठी वयस्कर लोक आणि लहान मुलं येऊ शकतील, सायकलिंग पण करू शकतील. हे करणं गरजेचं आहे, पण ते दुर्भाग्याने होत नाही आहे. केतनभाई, स्मार्ट सिटीच्या बाबतीत तुम्ही खरं तर आवाज उठवला म्हणजे एवढं, आणि तुम्ही ते क्रमशः त्याची मांडणी पण सोशल मीडियामधून करताय की एवढी मोठी सगळी समस्या आणि एवढा कोट्यवधीचा निधी या शहरासाठी येतो आणि तो सगळा खड्ड्यात जातो. नियोजन चुकलं का हे सगळं? म्हणजे स्मार्ट सिटीच्या बाबतीतलं नियोजन चुकलं का? हो, निश्चित. आणि याचं कुणालाच म्हणजे खेद आणि खंतने अशी एक परिस्थिती आहे. जेव्हा आपण विकास कामांच्या बाबतीत बोलायला जातो तेव्हा शहरात असं होतं की चांगलं कमी घडतं आणि वाईट मात्र अशा पद्धतीने घडतं की जे चांगलं घडलेलं असतं ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर राहत नाही. मला काय नियोजन चुकलं का? मला यातनं एक असं वाटतंय की जी 39 कामे या स्मार्ट सिटी अंतर्गत झाली, त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स देखभाल करण्यासाठी एक फंड ठेवणं गरजेचं होतं. आता सर्व कामं हस्तांतरण करून महानगरपालिकेला दिली आणि महानगरपालिकेकडे एवढं बजेट नाही आहे. त्यामुळे रंगभवन चौकामध्ये तिथे जर 4,28,00,000 रुपये खर्चून तिथं जो LED शो चालू केला होता, 100 सोलर पॅनलवर बसवले होते आणि खाली 36 TV मोठे LED TV ठेवले होते, ज्याच्यामध्ये सोलापूरकरांना माहिती मिळावी आणि ते आवाजासहित तिथं द्यावं आणि साईडचं जे आहे तिथं जाहिराती व्हाव्या साईडच्या LED वॉलवर, असं संकल्पना, सुंदर संकल्पना होती. काही दिवस ती चाललीसुद्धा. तिथं वॉचमॅन पण 3 ड्युटीला ठेवण्यात आला होता. आता तिथे वॉचमॅन पण नाही आहे, सगळी हिरवळ वाळून गेलेली आहे, सगळे LED बंद आहेत, 2 हॅलोजन लावून ठेवून टाकलेले आहेत. आम्ही त्यांना म्हणलं की आमच्या जैन समाजाच्या भावना दुखावल्या जातात. तिथं भगवान महावीरांचा एक स्तंभ आहे, तो बीडी जत्ती ज्यावेळेला राष्ट्रपती होते त्यावेळेला दिलेला होता आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी. तेवढा जुना स्तंभ आहे. तिथं धार्मिक भावना दुखावल्या जातात. तिथं रात्री आता असली चाळे चालतात, मांसाहार घेतला जातो, दारू पिलं जातं. असे प्रसंग आज सध्या घडतात. वॉचमॅन होता तोपर्यंत नव्हतं. ज्यावेळेला महानगरपालिकेने हे सगळं हस्तांतरित करून घेतलं, त्याच्यानंतर मेंटेनन्ससाठी त्यांच्याकडे कुठलंच प्लॅनिंग नाही आहे किंवा बजेट नाही आहे. त्यामुळे सगळे प्रकल्प बंद पडत चालले आहेत. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते सगळं ठेकेदार पळून चाललेले आहेत, कारण की त्यांना त्यातनं इन्कम मिळत नाही, त्यांना परवडत नाही आहे. ठेकेदारला देताना सुरुवातीला कमी दरात ठेका घ्यायला त्यांना मेंटेनन्स करायला पाहिजे होतं. सगळे ठेकेदार आता पळून चाललेले आहेत. त्यामुळे सगळेच जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे आणि महानगरपालिकेला स्मार्ट सिटीने काहीतरी फंड द्यायला पाहिजे होतं की ह्याच्या व्याजातनं तुम्ही त्यांचं मेंटेनन्स करा. आता समजा रंगभवन चौकामध्ये 4,28,00,000 रुपये खर्च झाला, तर अजून एक 50 लाख रुपये एक्स्ट्रा देऊन त्याच्या पुढचं भविष्याचं मेंटेनन्स देण्यासाठी तिचे जर फंड आपण राखून ठेवले असते तर निश्चित त्याची देखभाल झाली असती. सगळ्याच प्रकल्पाचं ही परिस्थिती आहे. नवीन जे रस्ते आता असं झालं का केतनभाई की पांढरा हत्ती आहे तो आपल्याला आता म्हणजे झेपत नाही अशी काही परिस्थिती आहे? परिस्थिती तशीच आहे आणि महानगरपालिकेचं एवढंच टॅक्स स्ट्रक्चर मोठं असून सुद्धा आज टॅक्स कलेक्शन नाही आहे. 20-20 वर्ष झालं दुकानाच्या भाड्याचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून घेत नाही. आम्ही अनेक वेळा पत्र दिली की तुम्ही भाड्या 1600 गाड्या आपल्याकडे आहेत महानगरपालिकेचे आणि गव्हर्नमेंटचा GR येऊन आता वर्ष होत आलं तरीसुद्धा महानगरपालिका आज त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून देत नाही, करार रिन्यू करून देत नाही. ते करार रिन्यू करून घेतला आणि त्याच्यात भाड्याची इन्कम येईल. आज 1600 गाड्याचं भाडं किती येतं आहे ते सुद्धा महानगरपालिका करण्यास तयार नाहीत. आणि स्मार्ट सिटीचे चांगले कामं झाले म्हणून आपल्या आयुक्त मॅडम राष्ट्रपतीकडनं अवॉर्ड घेऊन येतात. आम्हाला आश्चर्य वाटतंय की आज सोलापूरकरांना जर म्हणजे सोलापूरकरांना ते आश्चर्य वाटेल की कुठले स्मार्ट सिटीचं कोणत्या गोष्टी घडल्या इथं की ज्याचा एक पुरस्कार सोलापूरला मिळू शकतो. अशी परिस्थिती आहे. रेल्वे स्टेशन एक चांगल्या प्रकारे आपलं डेव्हलप झालं एक आहे. एवढं मात्र की रेल्वे स्टेशन ज्या काही सुधारणा झाल्या खरोखर म्हणजे ते कौतुकास्पद अशाच पद्धतीचे आहेत. पण म्हणून म्हणतो की चांगलं कमी घडतं आणि वाईट एवढ्या मोठ्या प्रमाणात घडतं की जे काही चांगलं आहे तेही आपल्याला लवकर दिसत नाही. अशा एका परिस्थितीपर्यंत सोलापूरकर येत असतात. केतनभाई, आणखीन एक आहे की उद्योग व्यवसाय संदर्भात सुद्धा चर्चा नेहमी होते. शेवटी विकासाचा, शहराच्या विकासाचा विचार केल्यानंतर उद्योग व्यवसाय वाढीस लागणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो आणि तिथं देखील एक आता खरं तर म्हणजे उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी एक प्रमुख संघटना आपल्याकडे चेंबर ऑफ कॉमर्स, पण ती आता कुठंतरी म्हणजे पूर्वीसारखा त्या संघटनेचा कुठलाही प्रभाव राहिला नाही आणि त्याच्यामुळं मला वाटत नाही की म्हणजे असं व्यापारी आणि उद्योजकांची भूमिका मांडणार असं कोणी. पण अशा एका धर्तीवरती व्यापारी आणि उद्योजकांची स्थिती कशा पद्धतीची आहे?
मग त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या अपेक्षानुसार ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत का? म्हणजे आपल्याकडे MIDC आहेत, आणखीन एखादी नवीन MIDC करायची असा एक प्रयत्न झाला, पण मुळात ज्या MIDC त्यातल्याही बऱ्याचशा आपल्याला मोकळ्या जागा दिसत आहेत. त्याच्यामागं अनेक कारणं आहेत. जी चिंचोळी MIDC आहे तिथं सध्या प्लॉट रिकामी नाही असं सांगण्यात येतं MIDC ऑफिसकडून. कारण ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेत त्यांनी तिथं इमारत उभी करून इंडस्ट्री चालू केली नाही. असे 30 ते 40% प्लॉट तसेच पडून आहेत. त्यामुळे नवीन उद्योजकाला तिथं जागा मिळत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यासाठी आता आम्ही सांगितल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी त्यांना सगळ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की तुम्ही या अमुक कालावधीत जर बिल्डिंग बांधून कारखाना चालू केला नाही तर ती जागा पुन्हा तुमच्याकडनं काढून घेऊन आम्ही MIDC ताब्यात घेऊन दुसऱ्या कारखानदाराला देऊ, असं त्यांनी चालू केलेलं आहे. आणि दुसरी इथं आपल्याकडं जे रिजनल ऑफिस होतं MIDCचं ते सांगलीला हलवण्यात आलं होतं. त्यावेळचे पतंगराव कदम साहेब उद्योगमंत्री असताना त्यांनी ते ऑफिस इथनं सांगलीला हलवलं. त्यानंतर आम्ही मागणी केल्यानंतर 3 दिवस त्या जे अधिकारी आहेत ते 3 दिवस इथं बसतात आणि 3 दिवस सांगलीला बसतात. त्याच्यानंतर आम्ही किंवा सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सनी मागणी केल्यानंतर पुन्हा ते सोलापूरला परवा ऑफिस सोलापूरसाठी सँक्शन केलं आणि किनारा हॉटेलसमोर 15 कोटी रुपयाचं बजेट पण दिलं आणि 15 कोटी रुपयामध्ये तिथे एक मोठी इमारत होत आहे व 1 विंडो तिथं करण्याची आम्ही विनंती केली आहे. जे कोण उद्योजक येईल त्यांना रेड कार्पेट द्या, एकाच खिडकीमध्ये सर्व त्यांना परवानग्या द्या, जेणेकरून नवीन उद्योग अट्रॅक्ट होतील. आज गुजरातवाल्यांनी जे केलं त्याच धर्तीवर आपण जर सोलापूरला केलं तर नवीन उद्योग निश्चित येतील. आणि स्टार्टअपसाठी तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही तर स्टार्टअपसाठी मुलांना इथले जे नवीन आता आपल्याकडे साधारणपणे वर्षाला 5,000 इंजिनियर तयार होतात. जिल्ह्यामध्ये एवढे आपले इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ITI आहेत, मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याकडं प्रोसेस हाऊस झालेलं आहे. पण आपल्याकडे नोकऱ्याची उपलब्धता नसल्यामुळे सगळे पोरं आपले बाहेर चाललेले आहेत. 4 ते 5 लाख मुलं मागील 10 वर्षामध्ये सोलापूर सोडून गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलाचे जे हाल होतात ते बघवत नाही आहेत. ही परिस्थिती आहे आणि हे लोक आता पुण्या मुंबईला जाऊ शकत नाहीत. ह्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे इथं छोटा मोठा उद्योग करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आज लक्ष्मी मंडई आपण घेतली, तिथंसुद्धा एवढा मोठा खर्च केला आणि आज सुद्धा एक सुद्धा भाजीवाला आत बसत नाही. हे सगळे लोक ती बाहेर बसतात. म्हणजे ही परिस्थितीमध्ये कोण विचारच करायला तयार नाही. तुम्ही खर्च केल्यानंतर आणि अतिक्रमण विरोधी कारवाई आमची फक्त ठराविक ठिकाणी होते किंवा त्याचा तो दिखाव होतो, त्यानंतर पुढे काही तिथं होत नाही. बरेच वर्ष झालं आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहेत, निवडून दिलेले लोकप्रतिनिधींना काम करायला वाव मिळत नाही. आचारसंहिता लागल्यानंतर इलेक्शनच झालेलं नाही आहेत. ते इलेक्शन झालं तर आता लोकप्रतिनिधी येतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, महापौर येतील, ते सुद्धा काहीतरी प्रयत्न करतील अशी आशा बाळगूया. नाहीतर हे असंच चालत राहणार. प्रशासक राज जो चालू आहे त्यामध्ये लोकांचे प्रश्न मागे पडत आहेत. केतन, आणखीन एक आहे, म्हणजे खरं तर ही जुनी मागणी सोलापूर हैदराबाद रेल्वेची, म्हणजे आपण नुकताच आता इंटरसिटीचा वर्धापन दिन तसा झाला. पण ह्या सगळ्या धर्तीवर जी जुनी मागणी होती की सोलापूर हैदराबाद अशी एक इंटरसिटी असावी, हा देखील पाठपुरावा अजूनही सुरू आहे. पाठपुरावा सुरू होता. तशाच रेल्वे गाड्यांची सोलापूरच्या बाबतीत अशी कुठली कमी नाही का, सोलापूरपासून बऱ्याचशा रेल्वे धावतात तशा, पण विशेष करून सोलापूर हैदराबादसाठी एखादी इंटरसिटी असावी ती मागणी होती. बऱ्याच दिवसापासून आमच्या चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी आम्ही होती. यावेळेला रेल्वेच्या कमिटीवर मी DRSUC आणि ZSUC कमिटीवर असताना सुद्धा आमच्याकडे मागण्या केल्या होत्या. पण त्यावेळेला दुर्भाग्य खरगे साहेब गुलबर्ग्याचे असल्यामुळं आणि ते रेल्वे मंत्री होते, त्यांनी गुलबर्ग्यापासून हैदराबादची गाडी चालू केली. आम्ही त्यांना विनंती केली ती गाडी सोलापूरपासून सुरू करा, जेणेकरून 2 मोठ्या सिटी, एकीकडं पुणे आणि एकीकडं हैदराबाद, हे 2 सिटी जोडले गेले तर आमच्या सोलापूरचा विकास होईल. तर त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं ही गाडी गुलबर्ग्यासाठी आहे. त्यानंतर आम्ही खरगे साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही रेल्वे मंत्री आहात, देशाचे आहात, तुम्ही तुमच्या शहराचे मंत्री नाहीत, हे सांगायची आम्हाला पाळी आली. तरीसुद्धा त्यांनी ऐकली नाही. ती गाडी तर आपल्याला मिळालीच नाही. पण दुसरी एक हुबळीवरनं गाडी निघते आणि ती हैदराबादला जाते. पहाटे 4 वाजता ती होडगी स्टेशनपर्यंत येते आणि होडगी स्टेशनपासून ती पुन्हा गुलबर्ग्याला जाऊन हैदराबादला जाते. तीसुद्धा गाडी इथं पहाटे 4ला जरी आणली तरी इथनं लोक सकाळी जाऊन संध्याकाळी असे हुसेन सागरने किंवा हैदराबाद एक्सप्रेसने परत येऊ शकतील. तीसुद्धा मागणी अद्याप मान्य झाली नाही. पण मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळं आपली सोलापुरात जी पहिली वंदे भारत मिळाली आपल्याला पंढरपूरच्या हिशोबाने, ती वंदे भारत व्यवस्थित चालू आहे. सध्या भारतात 1 नंबर ती ट्रेन चालू आहे. परंतु दुसरी ट्रेन एक डिक्लेअर केली आहे सध्याच्या सरकारने,
ती पुण्यापासून हैदराबादला एक वंदे भारत होत आहे आणि ती स्लीपर कोच करायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. आता वंदे भारत आहे ती चेअर कार आहे. ती झाली तर आपली जवळपास मागणी म्हणजे आपली मागणी पूर्ण होईल असं. किंवा वडगीला स्टेशनला जी गाडी येते ती जरी आणायचा प्रयत्न केला खासदारनी करणं गरजेचं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची रेल्वे आहे. आता प्रणितताई खासदार झालेले आहेत, त्यांनासुद्धा आम्ही पाठपुरावा करू आणि त्यांनीसुद्धा प्रयत्न केला तर हे दोन्ही कामं लवकर होण्यासारखी आहेत. म्हणजे हैदराबाद कनेक्टिव्हिटी आपल्याला वाढेल हे निश्चित आम्हाला आशा आहे. केतन भाई, आणखीन एक भाग येतो म्हणजे इथं उद्योग व्यवसाय वाढीस लागावा, इथली तरुणाई बाहेर जाऊ नये ह्याच्याकरता आपण एक असं म्हणतो की ते एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे इथले उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी. ही वातावरण निर्मिती म्हणजे आपल्याला एक काय अपेक्षित आहे उद्योजक व्यावसायिक असं म्हणून जर आपण या भूमिकेतनं पाहिलं तर या शहरासाठी जी गरज आहे ती कोणती वाटते आपल्याला? आपण मार्केटिंगला कमी खरंच एक पडतोय. चांगलं शहर आहे. मार्केटिंगला आपण कमी पडतोय. आदरणीय सुभाष देशमुख साहेब नेहमी म्हणतात की आपल्याला ब्रँडिंग करता येत नाही, आपलं मार्केटिंग कमी पडतं आणि निश्चितच मार्केटिंगला आपण कमी आहोत. 5-5 तीर्थक्षेत्र आपल्याकडे असूनसुद्धा आज आपण एक नुसतं शिर्डी साईबाबाला किंवा तिरुपतीला किती करोडो रुपयाचं इन्कम होतं आणि किती भाविक येतात. आपल्याकडे तर अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे, गाणगापूर आहे, सोलापूर सिद्धेश्वर आहे आणि अक्कलकोट आहे. असे 5 तीर्थक्षेत्र असून लाखो भाविक त्याच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांना आपण इन कॅश करू शकत नाही, त्यांना सुखसोयी देऊ शकत नाही, त्यांना सुविधा देऊ शकत नाही. आज समजा मुंबई पुण्यावरनं हैदराबादवरनं इथं आलं कोण भक्तगण तर त्याला आंघोळीसाठी 1,000-2,000-3,000 रुपयाचं हॉटेल घ्यावं लागतं. तीच जर आपण सुलभ शौचालयासारखी व्यवस्था केली, आंघोळीसाठी एक 5-50 रुपये दिले आणि तिथं आंघोळीची गरम पाण्याची व्यवस्था केली तर तिथं आंघोळ करून कपडे बदलून मनुष्य अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूरला जाऊ शकतो. हे सुविधा महानगरपालिकेने तयार केली तर लोक अजून जास्त प्रमाणात इथे येऊ शकतात. त्यांचं लगेज ठेवण्यासाठी क्लॉकरूम करणं गरजेचं आहे. हे सगळ्या सुविधा देणं महानगरपालिकेने विचार करायला पाहिजे. रेल्वे स्टेशनवर एस टी स्टँडवर एक एक्स्ट्रा बूथ तिथं ठेवायला पाहिजे. तिथं गाईडलाईन द्यायला पाहिजे की बाबा तुम्हाला इथं गाडी मिळेल, इथं गाडी मिळेल, इथं बसची व्यवस्था आहे, इथं कारची व्यवस्था आहे. हे सगळं जर आपण केलं तर निश्चित फरक होईल. दुसरं सर्वात महत्त्वाचं, आपल्याकडं जे डाळिंब आहे उत्पादन, डाळिंब जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये होतं आणि एक्सपोर्ट पण तेवढंच होतं. त्याचं जर आपल्याला फलोत्पादन यंत्र प्रोसेस करायची प्रक्रिया इथं युनिट आपल्याकडं नाही आहेत. जर डाळिंब झालं, बोर झालं, द्राक्ष झाले आणि ऊसाचे तर आपल्याकडे एशिया खंडातील सर्वात 36 साखर कारखाने आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती फार मोठी आपली गोष्ट आहे आणि उजनीच्या पाण्यामुळं ते शक्य घडत आहे. आणि भीमा आणि सीनामधला जो पट्टा आहे त्या सगळ्या पट्ट्यामध्ये आता ऊस लागलेला आहे आणि त्यामुळे साखर कारखाने चालू आहेत. पण डाळिंबला, द्राक्षाला आणि बोरं ह्यांनासुद्धा प्रक्रियाचे इथं प्रकल्प येणं गरजेचं आहे, कोल्ड स्टोरेज येणं गरजेचं आहे. ते जर एकदा आलं तर फॉरेनर डायरेक्ट तुमच्याकडे इथं खरेदीला येतील आणि म्हणून ब्रँडिंगला आपण कमी पडतोय. हे भाकरी, शेंगा, चटणी ते मायनर आहेत, पण हे जे उत्पादन आपल्याकडं जे होतं, आपल्याकडे टॉवेल आहे, चादर आहे, नेपकिन्स आहेत. आता ड्रेस मटेरियलपासून स्कूल ड्रेस वगैरेचा आता हब झालेला आहे. सोलापुरात फार मोठं झालं आहे कारण आपल्याकडे बिडी उद्योग होता. बिडी उद्योगमध्ये ज्या बायका बिडी करत होत्या त्यांना आता डिमांड राहिलेलं नाही आहे, पण त्यांच्या हातात स्किल आहे. तर त्या सर्व बायकांना ट्रेनिंग देऊन आपण जर रेडीमेड गारमेंटसाठी त्यांना मशीनवर बसून त्यांचा उपयोग करून घेतला, बटणं लावायला हेला केला तर निश्चितच सोलापूरमध्ये आज ड्रेस मटेरियलसाठीचं, रेडीमेड गारमेंटसाठीचं फार मोठं फ्युचर सोलापुरात आहे असं म्हणण्यास हरकत नाही. त्याचंसुद्धा मार्केटिंग व्हायला तरीसुद्धा ते असोसिएशन काम करत आहे. बऱ्याच गावात जाऊन ते एक्झिबिशन करतात, ते सुद्धा प्रयत्न करतात आणि चेंबर ऑफ कॉमर्ससुद्धा प्रयत्न करतो आहे, पण म्हणावं तेवढं नाही आहे. पण निश्चितच चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रयत्नामुळे यश येईल आणि आता महाराष्ट्र चेंबरची ब्रँचसुद्धा सोलापूरला चालू होत आहे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं थोडं वजन जास्त आहे कारण ते शिखर संस्था आहे. जवळजवळ 8 लाख त्याचे सदस्य महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य आता इथं नवीन होत चाललेले आहेत. नवीन उद्योजक त्याचे सदस्य होत आहेत. त्यामुळं महाराष्ट्र चेंबरचं सुद्धा मंत्रालयात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दोन्हीकडे वजन असल्यामुळं तिथं निश्चित आता कामं आपले लवकर होतील. त्याचा मी सोलापूरचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. निश्चितच आपण सोलापूरला पुढं आणण्याचा सगळ्या मिळून प्रयत्न करू. आज हे सुद्धा तुम्ही मुलाखत घेताय, याच्या मागचा उद्देश तुमचा सरळ आहे की सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे आहे आणि निश्चितच सगळ्यांनी प्रयत्न केला तर होईल अशी आशा बाळगूया. केतन, आणखीन एक म्हणजे एक प्रसंग असा आहे की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असं घडतं की रंकाळाच्या बाबतीमध्ये काही त्यांना निधी खर्च करायचा असतो, पालिकेकडे उपलब्ध नाही. खर्च म्हटल्यानंतर सर्व नगरसेवक आपापल्या परीनं, सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येतात आणि त्यासाठी निधी उभारतात.
सोलापुरामध्ये आपल्या सर्व राजकीय पक्षांची अशी एकत्र येण्याची भूमिका आपण आजवर तशी पाहिलेली नाहीये सोलापूरच्या विकासासाठी. आज त्याची गरज आहे का की विकासाच्या मुद्द्यावर तरी तुम्ही एकत्र आलं पाहिजे? 100% टोकाचा विरोध आपण पाहतो, अं, टोकाचा विरोध पाहतो किंवा अगदी कुठं अगदी राजकीय सख्य सुद्धा आपल्याला दिसून येतं बऱ्याच वेळेला. पण विकासाच्या मुद्द्यावरती हे सामूहिक प्रयत्न एकत्रित येऊन राजकीय पक्षांनी करणं आज ही सुद्धा सोलापूरसाठी गरज आहे. निश्चित होणं गरजेचं आहे. कोल्हापूरला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षसुद्धा विकासाच्या कामाला एकत्र येतात, अशी बरेच उदाहरणं कोल्हापुरात आपण बघतोय. कारण कोल्हापूरला नाईट लँडिंगची व्यवस्था नव्हती. सर्व पक्ष एकत्र येऊन उड्डाण मंत्रीकडे गेले आणि त्यांना सांगितलं आम्हाला नाईट लँडिंग करायचं आहे आणि तिथं नाईट लँडिंगची व्यवस्था आता झालेली आहे. त्याच्यानंतर रनवे थोडा कमी होता, रनवे वाढण्यासाठी शेजारची जागा खरेदी करायची होती. सर्व पक्षाच्या लोकांनी पहिला कोल्हापूरला मिटिंग घेतली आणि सर्वांनी होकार दिला आणि पुन्हा तिथं जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पैसे आणले आणि ती जागा खरेदी केली. आता रनवेसुद्धा मोठा होत आहे. ह्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जर आपण केलं, आपल्या सोलापूरचं दुर्भाग्य असं आहे एकाच पक्षाचे दोन प्रतिनिधीसुद्धा तोंड ते एक वेगळ्या तोंड दिशाकडे असतात. ज्यावेळेला डेव्हलपमेंट करायची असेल त्यावेळेला राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे आणि विकासाकडे बघायला पाहिजे. आणि जर विकासाकडे बघितलं असतं तर आज सोलापूरसुद्धा पहिला 10च्या सिटीमध्ये आपलं नाव आलं असतं. जसं स्मार्ट सिटीमध्ये 9व्या नंबरला आपल्याला फंड्स देण्यात आले, तसं भविष्यामध्ये सर्व एकत्र मिळून काम करावं अशी आम्ही आशा बाळगतो. आणि मतदार ज्या पक्षाला तुम्ही मतं दिलं आहे त्या पक्षातनं तुम्ही उडी मारून दुसऱ्या पक्षात जाता, त्यामुळे मतदारालासुद्धा इंटरेस्ट राहिला नाही की तुम्हाला मतं आम्ही का द्यावे. कारण की पक्ष बदलेपणा एवढं चाललेलं आहे आणि त्याची नाही, पण काय अशीच value राहिली? परिस्थिती राहिली तर मग मात्र चुकीचंच चित्र समोर येऊ म्हणून शकतं. मतदार जागृत व्हायला पाहिजे. मतदान कुणाला द्यायचं आणि पक्षाने तिकीट कुणाला द्यायचं, एज्युकेटेड माणसाला द्यायचं का अनएज्युकेटेड माणसाला द्यायचं. ज्याला तळमळ आहे सोलापूरच्या विकासाची तसल्या माणसाला तिकीट द्यायला पाहिजे. आपण बाहेरचा लोकप्रतिनिधी आणतो, कोणतर स्वामींना आपण तिकीट देतो, असे वेगवेगळ्या लोकांना आपण तिकीट दिल्यानंतर ते काम कसं करतील, त्यांना आपलेपणा किंवा आस्था काय राहणार आहे ह्याचासुद्धा पक्षाने विचार करायला पाहिजे. म्हणजे पहिली चूक पक्षांची आहे आणि दुसरी चूक आपल्या मतदाराची आहे. आता मतदार हतबल आहे कारण की काय चार पर्यायच नाही. चार प्रतिनिधी आहेत, त्यामध्ये बरा कोण आहे, दगडापेक्षा वीट मऊ म्हणल्यासारखं कुणाला तर मतदान देऊन येतो आणि नंतर आपण 5 वर्ष रडत बसतो. ही परिस्थिती अनेक वर्षापासून सोलापुरात चालू आहे. केतन, शेवटचा प्रश्न की जी काही खतखत तुम्ही मांडतायत, सोशल मीडियातनं मांडतायत, वेगवेगळ्या माध्यमांच्या व्यासपीठावरती तुम्ही बोलताय, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही मतप्रदर्शन हे सगळं करता आणि आपण पाहतो बऱ्याच वेळा संघर्षाची परिस्थिती सुद्धा ओढावलेली आहे तुमच्यावरती. तर यातनं आता अपेक्षित काय तुम्हाला की एवढी सगळी तुमची खटपट चालू आहे, याला प्रतिसाद मिळणं नक्कीच हे सगळं गरजेचं. जे वेगवेगळे प्रश्न तुम्ही मांडता आहात हे जे अपेक्षित आता कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे आपल्या व्यवस्थेकडनं तुम्हाला अपेक्षित काय आता? मेन तर जो पालकमंत्री असतो, आपल्याकडं कोण वाली नाही आहे. आपल्याकडचे पालकमंत्री सोलापूर शहराचा किंवा जिल्ह्यातला असला पाहिजे, तो दुर्भाग्याने आपल्याकडे मिळत नाही आहे. बाहेरचा आलेला पालकमंत्री पाहुण्यासारखा येतो आणि 2 दिवस किंवा 1 दिवस थांबून निघून जातो आणि खोटे सगळ्यांच्या मागण्या घेतो आणि बघू म्हणून निघून जातो. पुढं काहीच होत नाही. इथला स्थानिक जर आपल्याकडं असला असता आपल्याला पालकमंत्री, तर रोज उठून आपण त्यांना फॉलोअप करता आलं असतं. ते दुर्भाग्याने होत नाही. बरेच वर्ष झालं आपण बघतोय. तो एक ड्रॉबॅक आपल्या सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी जे सगळे एकत्र यायला पाहिजे ते येत नाही, ते सुद्धा एकत्र यायला पाहिजे. आणि लोकप्रतिनिधीने असं विचार करायला पाहिजे, आमच्यासारखे जे काय हितचिंतक आहेत त्यांचं एक समूह करून त्यांची एक महिन्याला एक बैठक घ्यायला पाहिजे की तुमचे रिक्वायरमेंट काय आहेत, उद्योजकाचे रिक्वायरमेंट काय, व्यापाराच्या रिक्वायरमेंट काय आहेत, शाळेच्या रिक्वायरमेंट काय, कॉलेजच्या रिक्वायरमेंट, याची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यातनं जो सारांश निघेल त्याचं फॉलोअप त्या लोकांनी पुढं करायला पाहिजे. असं एक मंडळ किंवा असं एक करायला पाहिजे असं मला वाटतं आहे की जेणेकरून डेव्हलपमेंट होऊ शकेल. प्रत्येकाच्या मनात वाटतं की सोलापूरचं मोठं व्हायला पाहिजे, सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे, पण त्यांना मार्ग सापडत नाही. आम्ही जरा सुरुवात केलेली आहे, त्यामुळं आमच्याबरोबर लोक बरेच जोडले गेलेले आहेत. आमचा कुठला राजकीय पक्ष नाही आहे. आम्ही जे आमचे 100 लोक आमचे सदस्य आहेत, म्हणजे 100 जे वर्किंग कमिटी सदस्य आहेत आणि 10 लोक आमचे कोर कमिटीचे आहेत. आम्ही 10 जणांच्या कोर कमिटीचे पहिला विषय नक्की करतो आणि ते कोर कमिटीचा विषय नक्की केल्यानंतर त्याला पुढे चालना देतो. मग 100 लोक एकत्र येतात, नंतर संपूर्ण गाव एकत्र येतं. त्याप्रमाणे आम्ही टप्प्याटप्प्याने एक विषय घेतो आणि तो मार्गी लावायचा प्रयत्न करतो आणि त्याला आम्हाला यश येत चाललेलं आहे. निश्चित केतनभाई, तुम्ही जे प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये लोक जोडली जात आहेत आणि ती लोक
विकासाच्या मुद्द्यावरती बोलतायत आणि विकासासाठी कुठेतरी ती उभारतायत आणि बोलतायत आणि भूमिका घेत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सोलापूरकर आपण बघतो की फारसा कधी बोलत नाही कुठल्याही गोष्टीवरती, आणि ज्या गोष्टी सध्या आपल्या सोलापूरसाठी जे काही घडतात त्याच्यावरती तो थोडासा समाधानी नाहीच आहे तो. आज एवढे डॉक्टर आणि हॉस्पिटल आपल्या सोलापुरात आहेत. आश्चर्य वाटेल की संपूर्ण कर्नाटकातनं आज स्पेशालिटीसाठी आपल्याकडे येतात आणि ट्रीटमेंट करून जातात. एकदम अत्यंत रिजनेबल रेटमध्ये सोलापुरात वैद्यकीय सेवा मिळते. मेडिकल हब आपल्याला म्हणता मेडिकल येतं. हब आहे, 2 मेडिकल कॉलेज आपल्याकडे आहेत, एवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि मेडिकल एवढे हॉस्पिटल्स पण एवढे आहेत की जे 3-3 पिढ्यापासून आपल्या सोलापुरात हॉस्पिटल आहे. वडील होते, आजोबा होते, वडील होते आणि ते मुलगा ते हॉस्पिटल चालवतोय आणि व्यवस्थितरित्या चालवत आहे. आणि जर अल्प दरामध्ये इथं जर आपल्याला वैद्यकीय सेवा मिळत असेल तर त्याचंसुद्धा मार्केटिंग व्हायला पाहिजे. आणि त्यांच्यासुद्धा काय अडीअडचणी आहेत, त्यांचे IMA संस्था आहेत, त्यांना बोलावून तुमच्या काय अडचणी आहेत. आता त्यांचं जे हॉस्पिटलचं जे वेस्ट निघतं आहे त्याच्यासुद्धा टेंडर काढले तर त्यासुद्धा आता प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते सुद्धा वेस्ट ते तसंच त्याच्या विल्हेवाट लावली जात नाही आणि तसंच ते फेकलं जातं आहे. अतिशय घातक आहे ते. पण ते सुद्धा काम व्यवस्थित होत नाही. म्हणजे हॉस्पिटलच्या कचऱ्याचं काम व्यवस्थित होत नाही तर हॉस्पिटलचं काय. आता एवढं मोठं मार्केंडे रुग्णालय एवढं मोठं झालं, तिथं अद्याप पार्किंगची व्यवस्था नाही. अख्ख्या रस्त्यावर 50-100 तिथं कार लागले जातात. पार्किंगचे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पार्किंग व्यवस्था आम्ही RTI खाली विचारलं, त्यांनी म्हणले की जुनी बिल्डिंग पाडल्यानंतर तिथं ते पार्किंग करणार आहेत. हे काय उत्तर झालं का. आणि त्याला मी वापर परवाना दिलेला नाही आहे. अरे वापर परवाना दिला, तिथं हॉस्पिटल चालू झालेलं आहे आणि आम्हाला महानगरपालिका पत्र देते की तिथं वापर परवाना आम्ही दिलेला नाही आहे. कारण मुळातच इमारत उभारणं पार्किंग व्यवस्था म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी ज्या ज्या बिल्डिंगमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली दाखवलेली आहे तिथं गाळे काढून शटर लावून ते गाळे भाड्याने दिलेले आहेत. नाही, सोलापूर शहराला तो एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की अशा पद्धतीची जर कामं होत असेल, इमारतीला तुम्ही वापर परवाना देता पण पार्किंगची व्यवस्था नाही. आज नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य म्हणून पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे. ॲटलिस्ट आपल्या दुकानच्या गाड्या, आपल्या नोकरांच्या गाड्यासुद्धा कमीत कमी हात लावल्या तरी फरक पडतो. त्यांची सुद्धा जाणीव ठेवायला पाहिजे. आपल्या नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे, त्याने सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. डॉक्टर लोकांचं निश्चित असतंच आहे, डॉक्टर लोकांना वेळ नसतो. चार्टर अकाउंटंट एवढे आपल्याकडे आहेत, इंजिनियर एवढे आहेत, फार मोठे मोठे आपल्याकडे दिग्गज लोक येऊन गेलेत. आर्टिस्ट लोकांसाठी आज नाही आहे. आता आर्ट गॅलरीसाठी काम चालू आहे, पण आता किती वर्ष झालं आर्ट गॅलरी रखडलेला सगळा रखडलेला प्रकल्प आहे. ती इमारत पाडून किती दिवस झाले त्या सगळ्या किती आर्टिस्ट आपल्याकडं आपले गोष्टी. कला दालन उपलब्ध दालन नाही. उद्घाट असायलाच पाहिजे. कारण त्याच्यावरती ते त्याही आघाडीवर काही घडत नाही. आता ते बिल्डिंगचं टेंडर निघालं, काम चालू आहे, बघूया आता काय होतं. निश्चितच म्हणजे नेहमी आमच्या सोलापूरच्या बाबतीत असं होतं की त्या विकासासाठी केवळ चर्चा होती, आरोप प्रत्यारोप होतात, पण अंमलबजावणीची दृष्टीने जी पावलं पडायला पाहिजेत ती मात्र काहीशी संत गतीने किंवा रखडलेली असे आपल्याला दिसून येतात. आणि खरोखर ही अशी ठोस विकासाची पावलं पडावीत अशी सगळी अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत की जे सर्वच विषयावरती एक ठोसपणे आपली भूमिका मांडू शकतात, पर्याय सुचवू शकतात आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे एक मार्गक्रमण करता येऊ शकतं आमच्या व्यवस्थेला. पण शेवटी घडतं असं की यावरती चर्चा अभावानं घडते आणि पावलं जी पडायला पाहिजेत ती मात्र अपेक्षित आपल्याला दिसत नाहीत. आणि नेमकी याच अनुषंगानं आज आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी तथा सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनबाईंना बोलवलेलं होतं आणि एकंदरीत जे विकासाच्या बाबतीत ते भूमिका मांडतायत तर ती कशा पद्धतीची आहे आणि विमानसेवेपासून आमचे IT पार्क, जे व्यापारी उद्योजक आहेत त्यांचे प्रश्न आणि अगदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असे सोलापूरकरांचे म्हणून महत्त्वाचे सगळे प्रश्न आहेत. तर या बाबतीत कुठंतरी योग्य रीतीने पावलं पडावीत, त्या दृष्टीनं भूमिका घेण्यात यावी असा एक उद्देश या चर्चेमागे होता. आणि केतनबाईंनी एका अभ्यासूपणाने आणि जे सातत्यानं त्या विषयावरती पाठपुरावा करत आहेत तीच भूमिका त्यांनी आपल्या या कार्यक्रमातून मांडली. BR विशेष या कार्यक्रमामध्ये केतनबाई सहभागी झाले आणि सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असं त्यांनी भाष्य केलं. यातून काही अर्थबोध घेऊन आमची व्यवस्था काही पाऊल उचलेल आणि त्या दृष्टीनं काही कार्यवाही होईल तो खरा सुदीन म्हणायचा. केतनबाई, आपण सहभागी झालात त्याबद्दल BR न्यूजच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. सोलापूरकरांना विनंती करतो की आम्ही जे छोटे मोठे प्रयत्न करत आहोत ते आमच्या पाठीमागं तुम्ही भक्कमपणे उभा राहा.
मीडिया तर उभारलेलंच आहे, जनसामान्य माणसंसुद्धा आमच्या मागं उभारली तर सोलापूरच्या सध्या पॉझिटिव्ह आपण सगळे बोलूया आणि सोलापूर निश्चित आपण पुढं घेऊन जाऊ महाराष्ट्रात, एवढी मला खात्री आहे. कालच मी नागपूरला होतो. नागपूरला इतकं मेट्रोचं सुंदर जाळं झालेलं आहे आणि तसलं जाळं आपल्याला सोलापुरात का नाही याची खेद मला काल झाली. पण असं आज नाही उद्या आपल्याकडं काही ना काही चांगलं घडेल अशी आशा बाळगूया आणि मी सुद्धा BR न्यूजचे आभार मानतो. धन्यवादच.